सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझं नाव अभिजित केशवराव ठमके, वरोरा, जिल्हा चंद्रपूर. आज इथे माझ्याकडे म्हणजे वरोऱ्यातच प्रत्येक बुद्ध विहारात चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या विषयावर लॉर्ड बुद्धा TV चॅनल यांनी मुलाखतीचा उपक्रम राबविलेला आहे. लॉर्ड बुद्धाचे पदाधिकारी हे सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत. तर आधी धम्मचक्र अनुवर्तन दिन परिवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा. बाबासाहेबांची धम्मक्रांती भारतातील तमाम शोषित, पीडित, मागासलेल्या वेशीबाहेरच्या लोकांना माणसात आणण्यासाठी होती. माणसाला माणुसकीची वागणूक न देणारा धर्म हा बाबासाहेबांना हातून फेकायचा होता. बाबासाहेबांची धम्मक्रांती, या धम्मक्रांतीतून एक मानवांची सुंदर अशी शृंखला बाबासाहेबांनी तयार केली. माणसांनी माणसासाठी कुठपर्यंत झटलं पाहिजे, माणसांनी माणसासाठी कुठपर्यंत कार्य केलं पाहिजे, माणसांनी माणसाला कुठपर्यंत सोबत ठेवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचा मुख्य उद्देश म्हणजे माणसाला, एक वेशीबाहेरच्या माणसाला एक तुमच्या उच्च जातीयतेच्या शृंखलेत आणायचं होतं. म्हणून ही बाबासाहेबांची धम्मक्रांती होती. 1956ला बाबासाहेबांनी ज्यावेळी नागपूर इथे धम्मदीक्षा दिली, त्यावेळी असंख्य लाखो अनुयायांना बाबासाहेबांनी बुद्धांचा धम्म देताना, गौतम बुद्धांचा समतेचा, करुणेचा, मंगल मैत्रीचा असा धम्म देताना बाबासाहेबांच्या मनात हाच एक उद्देश होता की माझा मागासलेला शोषित पीडित समाज हा उच्च जातीयतेच्या लाईनीत खांद्याला खांदा लावून हा उभा राहील. हा माझा शोषित पीडित समाज जो आज आधी शूद्र म्हणून जगत होता, तो पीडित म्हणून राहिला. त्याला बाबासाहेबांनी 56 नंतर माणसात आणलं, माणूस घडवला. बुद्धांचा धम्म देऊन, शांतीचा धम्म देऊन, करुणेचा धम्म देऊन. या धम्मक्रांतीनंतर बराच असा अनुभव होता की बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असंख्य लाखो नेते आपले चळवळीत राहिले. बाबासाहेबांच्या त्या काळातही खूप सारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंसारखे नेते बाबासाहेबांसोबत कार्य केले आहेत. त्यांच्यानंतरही बाबासाहेबांची धम्म चळवळ, त्यातूनच राजकीय चळवळ, सामाजिक चळवळ कशी उभी राहील, हा बाबासाहेबांचा ध्येय हाती घेऊन आपल्यातले काही नेते उभे झाले. परंतु आज असं सांगावं असं वाटते की बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला कुठंतरी थांबा मिळालेला आहे. याचं कारण म्हणजे आपण अजूनही बाबासाहेबांनी धम्माची आपल्याला दीक्षा दिल्यानंतर आपण माणसात आलो, पण अजूनही आपल्याला आपल्यातले नेते कसं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, म्हणजे एक आपल्याला मार्ग नाही, मार्गहीन करून राहिले सर्व. आपल्याला धम्म चळवळीतून मार्गहीन करत आहेत काही, आपल्याला राजकीय स्टंट काहीच नाही. तरी एक असं सांगावं असं वाटते की बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला, त्याच्यातून जी चळवळ उभी राहिली ती इमानदारीने पूर्ण होत नाही आहे. तर बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी आपल्यातलेच काही आपल्याच लोकांना हाती घेऊन कसे अंधारमय करत आहे हे सर्वांना दिसत आहे. अंधारमय केल्यानंतर आपला
जो आधी दलित वर्ग होता, पीडित वर्ग होता, शोषित वर्ग होता, आज काही प्रमाणात धनाढ्य जरी झाला असला तरी त्या लोकांनी अजूनही वेशीबाहेरचा समाज हाताशी घेतलेला नाही. ही खरी शोकांकिता आहे. जोपर्यंत आपण खालचा वर्ग, आपला खालचा माणूस सोबत घेऊ शकत नाही, तोपर्यंत आपली धम्माची चळवळ आणि सामाजिक राजकीय चळवळ ही पुढे जाऊ शकत नाही. जर बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेच तर आपल्याला आपल्या नेत्यांना सोडून आपल्या जनतेला एक व्हावं लागेल. धम्मातील चळवळ पुढे आणावी लागेल, राजकीय चळवळ पुढे आणावी लागेल. तेव्हाच आपल्या बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला, धम्मक्रांतीला खरं यश येईल असं म्हणता येईल. सांगायचं झाल्यास आपल्या चळवळीतील आंबेडकरी तरुणांना एक असं मनापासून सांगावं असं वाटते की आपण मी तरुणच आहे असं म्हणायला हरकत नाही. वयाच्या 41व्या वर्षी असं वाटते की आपला तरुण फक्त जयंतीपुरताच मर्यादित न राहावं. आपला तरुण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने तर करतोच, पण डी जे हा माध्यम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्यासाठी नाही. बाबासाहेबांची जयंती वैचारिकरित्या पार पडलेली पाहिजे. बाबासाहेब पुस्तकातून तुमच्या समोर आले पाहिजे. बाबासाहेब तुमच्या मांडणीतून, तुमच्या शब्दातून समोर आले पाहिजे. हे या आजच्या युवकांनी मनात घेतलं पाहिजे, मनात ठासून घेतलं पाहिजे, डोक्यात विचार घेतले पाहिजे की आपण नुसतं डीजे धिंगाणा करतो आणि इतर आपण समाजाला काय आपण सुचवतो हे डीजे नाचणाऱ्या तरुणांनाच कळत असेल. पण माझं एक असं आग्रहाची विनंती आहे, समोर येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बिना डीजेने व्हावी आणि वैचारिकरित्या बाबासाहेबांचे विचार या संपूर्ण भारतात पुन्हा तुमच्या तरुणाद्वारे जावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. बाबासाहेबांनी दिलेला तथागतांचा धम्म एक साधासुद्धा धम्म नाही. बाबासाहेबांनी दिलेला तथागतांचा धम्म हा एक विचाराच्या पलीकडला धम्मा आहे, जो बाबासाहेबांनी आपल्या शोषित पीडितांना दिला. बाबासाहेबांनी सर्वांना असं म्हटलं होतं की मी हा भारत बुद्धमय करेल, या भारतात बोलले होते. पण बाबासाहेबांचे स्वप्न काही मग कालांतराने बाबासाहेबांचा आजार, बाबासाहेबांचे निधन, बाबासाहेब आपल्यात राहू शकले नाही. पण बाबासाहेबांनी हा भारत बुद्धमय करण्यासाठी समजा आपल्यालाच एक उभं केलेलं आहे. मग आपल्याला हा बौद्ध धम्माची चळवळ कशी पुढं नेता येईल, आता हे तरुणांनी हातात घ्यायला पाहिजे. तरुणांचे हे काम आहे. तरुणांनी फाजील आपले मोबाईलवर PUBG गेम खेळणे यातून मुक्त व्हायला पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा काही साधासुद्धा धम्म नाही. समतेचा धम्म, ममतेचा धम्म, करुणेचा धम्म हा तथागतांनी दिलेली गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आपण बुद्ध अँडीज धम्मातून वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक तरुणांनी आपला धम्म अभ्यासला पाहिजे. प्रत्येक धम्माच्या चळवळीत सर्वांनी आपलं श्रम दिलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. 1 तास नाही आपण बसू शकत, पण 10 मिनिट तरी आपण धम्माच्या चळवळीत आपलं योगदान दिलं पाहिजे. तरच आपण हा भारत बुद्धमय नाही, पण आपण आपल्या समाजाला पूर्व दिशा देऊ शकतो. कारण आपल्या धम्माची चळवळ आपल्याच काही नेत्यांनी खोडायचा प्रयत्न सुरू केलेला आहे राजकीय चळवळीमार्फत. म्हणून तरुणांनो, एकच आग्रहाची विनंती आहे, आपल्याला जर समोर टिकायचे आहे तर ह्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माशिवाय दुसरा आपल्याला मार्ग नाही. या अनुषंगाने मी एक कवी असल्यामुळं मला 4 शब्द बोलावेसे वाटतात. मी आपल्यापुढे माझी एक कविता सादर करू इच्छितो. हे तेजस्वी प्रभाकरा,
हे तेजस्वी प्रभाकरा तुझ्या करुणेच्या भिक्षापात्रातील करुणा. हे तेजस्वी प्रभाकरा तुझ्या करुणेच्या भिक्षापात्रातील करुणा. तुझ्या सम्यक क्रांतीचे मत गिळंकृत करताना दुःख आडवं येत नाही. बुद्धा तूच दुःख मुक्तीचा खजिना न संपणारा. बुद्ध म्हणजे भजण्यापुरते पूजण्यापुरते नाही. तुम्ही शाश्वत शुभ्र आभाळ, मनातले काळोख संपवणारे. मनातील काळोख संपवणारा तूच बुद्ध, तूच मार्गदाता. बुद्ध तुम्ही पुनर्जन्मास थारा देत नाही. तुमची शिकवण तोडत असते इथे गळतीस आलेला अधर्म. अधर्मातून जोडलेली कुविचारांची साखळी. तुमचा कल्याणकारी मार्ग भरत असते असमानतेची पोकळी. तर असे माझे 4 शब्द या कवितेद्वारे मी आपल्यापुढे मांडले. बुद्धांचा धम्म साधासुद्धा धम्म नाही. आणि जर आपल्याला अधर्मातून मुक्त व्हायचे आहे, अंधश्रद्धेतून मुक्त व्हायचे आहे, तर आपल्याला बुद्धांच्या धम्माशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. बाबासाहेबांनी दिलेला धम्म सोन्यासारखा, हिऱ्यासारखा आहे. तो चकाकणारा आहे, चकाकत आहे. पुन्हा आपल्याला त्या धम्माला चमक द्यायची आहे, पॉलिश द्यायची आहे. तर सर्वांनी मिळून ह्या धम्माच्या कार्यास आपले योगदान दिले पाहिजे असे मला वाटते. आजच्या मंगलदिनी एवढे बोलतो. सर्वांना मनपूर्वक जय भीम. चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर. जय भीम.